असेल, 2022चा पीक विमा असेल, 2023चा पीक विमा असेल, काही प्रमाणात वाटप करण्यात आलेले आहे. तर 2025च्या पीक विम्या संदर्भात सुद्धा काही अपडेट येत आहे. या अपडेटच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 2025चा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर कधीपर्यंत जमा केला जाणार आहे, ही देखील माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हेक्टरी अनुदान किती मिळणार आहे, शेतकऱ्यांच्या माध्यमातून जरी केवायसी किंवा तक्रारी केल्या नसतील, कारण तर तक्रारीचे जो काही पोर्टल होतं, जे काही पीक विमा कंपनीचे निकष होते ते बंद करण्यात आले होते, ते ट्रिगर हटवण्यात आले होते. परंतु जरी आपण तक्रार केली नसेल तर मग आपल्याला पीक विम्याची रक्कम मिळणार का, कोणकोणत्या जिल्ह्यात याचे पैशाचं वाटप केलं जाणार, किती पैसे मिळणार, 17,000 रुपये मिळणार का, 50,000 रुपये मिळणार का, किती जिल्ह्यात मिळणार, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधीपर्यंत याचं वाटप केलं जाईल हे देखील समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका. तर मंडळी, ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे, 31 जिल्ह्यातील शेती पिकाच्या नुकसानाच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईचं पॅकेज जाहीर करण्यात आलं होतं आणि त्या पॅकेज प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे. आता राज्य सरकारचा जो काही हिस्सा असेल तो जमा झालेला आहे आणि केंद्र सरकारचा जो काही हिस्सा असेल त्याची सुद्धा प्रतीक्षा आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे प्रति हेक्टरी 17,000 रुपये आणि जास्तीत जास्त 50,000 रुपयाचा पीक विमा दिला जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. त्यानंतर शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलं होतं की 2025चा पीक विमा असेल, जे काही ट्रिगर असतील त्या ट्रिगर हटवल्यानंतर सुद्धा जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, राज्य सरकारचा जो काही प्रस्ताव असेल तो प्रस्ताव आल्यानंतर आम्ही पीक विम्याची सुद्धा रक्कम वाटप करू असं सुद्धा शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं. अखेर 2024च्या पीक विम्याचं वाटप झालेलं आहे, 2023चा पीक विमा सुद्धा वाटप झालेला आहे आणि 2021चा पीक विमा सुद्धा वाटप झालेला आहे. अनेक जिल्ह्यात जे काही तक्रारीचा पीक विमा असेल तो सुद्धा वाटप केला जात आहे. ज्या शेतकऱ्यांनी याचिका दाखल केल्या होत्या, याचिकेची जी काही सुनावणी असेल ती शेतकऱ्यांच्या बाजूला लागलेली आहे आणि त्याचे निकाल सुद्धा लागलेले आहेत. म्हणून 2021चा जो काही पीक विमा असेल, 22चा असेल, 23चा असेल, 24चा असेल, ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या अशा तक्रारीचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे. आता 2025ची पीक विम्याचे निकष काय होते हे समजून घ्या. कारण तर 2025ला जे काही ट्रिगर असतील 2024चे, 2023चे, हे ट्रिगर पूर्णपणे काढून टाकण्यात आले होते. म्हणून शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारची तक्रार करता आली नाही. जे काही 72 घंट्याच्या तक्रार करणं अपेक्षित असते ती तक्रार करता आली नाही. जे काही अंतिम कापण्याचा प्रयोग असेल त्या आधारे शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप केलं जाईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं आणि त्या आधारे जे काही कृषी विभाग असेल, तलाठी असेल, जिल्हाधिकारी असतील यांच्या माध्यमातून शेती पिकाची गुंठेवारी करण्यात आली होती. त्या गुंठेवारीची जी काही अनिवार्य असेल त्याचे प्रस्ताव सुद्धा नोव्हेंबर महिन्यापर्यंत दिले जातील. म्हणजे जे काही मागचा महिना झाला 9वा महिना, त्यानंतर आता हे 10वा आहे, 11वा आहे, अशा पद्धतीने जे काही अहवाल असतील, म्हणजे उडीद मुंगाचा अहवाल असेल, कापसाचा अहवाल असेल, कांद्याचा अहवाल असेल, फळबाग पिकाचा अहवाल असेल, अशा पद्धतीने जे काही राज्य सरकारचे प्रस्ताव असतात ते राज्य सरकारचे प्रस्ताव कृषी विभागाच्या माध्यमातून राज्य सरकारला दिले जातात. राज्य सरकारचे प्रस्ताव केंद्र सरकारला दिले जातात. म्हणून त्यानंतर प्रस्ताव आल्यानंतर जे काही निकष असतील त्या निकषाप्रमाणे अंतिम कापणीचा पीक विमा आता 2025चा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बीचं अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांना सुद्धा छत्रपती संभाजीनगरला सुद्धा पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. 2025ला जे काही शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, अवकाळी पावसाने शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, अशा हिंगोली जिल्ह्यात सुद्धा 5ही तालुक्यात पीक विम्याचं वाटप हे केलं जाण्याची शक्यता आहे. कारण तर जे काही निकष असतील त्याच्या अहवाल आल्यानंतर, त्याचा प्रस्ताव आल्यानंतर त्या पीक विम्याचं वाटप हे केलं जात असते. त्याचबरोबर तुमचा परभणी जिल्हा असेल, या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे. तुमचा नांदेड जिल्हा असेल, या जिल्ह्यात सुद्धा शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. यवतमाळचा भाग असेल, या यवतमाळच्या भागात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेती पिकाचं नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना सुद्धा नुकसान भरपाईची रक्कम, पीक विम्याची रक्कम ही वाटप केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर जे काही नागपूर विभाग असेल, नागपूर विभागातील जे काही जिल्हे असतील, गडचिरोली असेल, अकोला असेल, अमरावती असेल, हिंगोली असेल, त्यानंतर परभणी, नांदेड, यवतमाळ, सांगली, सातारा,
त्याच्यानंतर सोलापूर, त्यानंतर ठाणे असेल, पालघर असेल, अशा जे काही जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, अकोला आहे, तुमचा वाशिम जिल्हा आहे, यवतमाळ जिल्हा आहे, अमरावती आहे, त्यानंतर बुलढाणा, बीड, अशा जिल्ह्यात ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि जवळपास राज्य सरकारच्या अहवालाप्रमाणे सांगितल्याप्रमाणे 34 जिल्ह्यात शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, त्यानंतर चांदूर बाजार असेल, असे जे काही जिल्हे आहेत, तालुके आहेत, रिसोड तालुका असेल, अशा सर्व तालुक्यात, अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. कारण तर ज्या पद्धतीने शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि सरासरीचा जो काही अहवाल असेल कृषी विभागाच्या माध्यमातून घेतलेला असेल, त्या अहवालात सुद्धा असं दिसून आलेलं आहे की कुठे 4 क्विंटलचा, कुठे 2 क्विंटलचा आणि जास्तीत जास्त 5 क्विंटलचा असा ऑरेज येताना दिसत होता. म्हणून जे काही जिल्हे असलेले, जे काही तालुके असलेले पूर्णपणे पात्र केले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, ज्या जिल्ह्यात नुकसानाच्या अभावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम असेल, पेरणीचं अनुदान असेल, हे वाटप झालेले आहे, अशा सर्व जिल्ह्यात पीक विम्याचं वाटप सुद्धा केलं जाणार आहे. परंतु याला वेळ आहे. मार्च महिन्यानंतर त्याचे अहवाल, त्याचे प्रतारणा, त्याची पाहणी केली जाईल. त्यानंतर त्याचं निकष लावल्या जातील. कोणत्या भागातील शेतकऱ्यांचं जे काही पिकाचं उत्पन्न असेल हे कृषी विभागाला किती आलेलं आहे, नाफेडला किती आलेलं आहे आणि जे काही खरेदी केंद्र असेल त्या ठिकाणी किती आलेले आहे, याची पूर्ण आकडेवारी काढली जाईल आणि त्यानंतर 2025च्या पीक विम्याचं हे वाटप केलं जाणार आहे. आता परत सांगतो, ज्या जिल्ह्यात शेती पिकाचं 31 जिल्ह्यात जे काही नुकसान झालेलं आहे, अशा सर्व जिल्ह्यात शेती पिकाच्या नुकसानाअभावी जे काही आकडेवारी असेल ती कमी आलेली आहे. म्हणून पैशाची आकडेवारी सुद्धा कमी आली होती. त्या पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे आणि त्याच पद्धतीने परत एकदा पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा केली जाणार आहे. आता 17,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळू शकतात? जर आपल्या पॉलिसीवरती पीक विम्याची रक्कम, जर आपल्याला मिळणारी रक्कम 100% प्रमाणे जर आपलं नुकसान 100% झालं तर त्या अभावी पीक विम्याचं जर क्लेम असेल किंवा जी काही पावती असेल त्या पावतीवरती आपल्याला दाखवल्याप्रमाणे 60,000, 70,000 रुपये अशी जर रक्कम आपल्याला त्या ठिकाणी दिसत असेल आणि सरासरी जी काही नुकसानाची आकडेवारी काढलेली असेल तलाठी किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून, जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून किंवा त्या मंडळाच्या माध्यमातून, त्या आधारे तुम्हाला 17,000 रुपये प्रमाणे हे पैसे मिळू शकतात. 17,000 म्हणजे तुम्हाला 17,000 पुरेच्या पुरे मिळणार नाहीत, परंतु 10,000 ते 12,000 रुपये पीक विम्याची रक्कम मिळू शकतात ती काही निकष आल्यानंतर. आणि जास्तीत जास्त 50,000च्या पेक्षा जास्त रक्कम मिळणारे शेतकरी, ज्यामध्ये 2 हेक्टरचा पीक विमा असेल, 3 हेक्टरचा पीक विमा असेल आणि अधिकचं नुकसान त्या भागात झालेलं असेल, 70% दाखवण्यात आलेलं असेल, कृषी विभागाच्या माध्यमातून, तलाठी यांच्या माध्यमातून, त्यानंतर कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणचं नुकसान जर 70-80% जर दाखवलं असेल आणि त्या ठिकाणी मिळणारी नुकसान भरपाई 10,000च्या पेक्षा, 8,000च्या पेक्षा जर जास्त मिळाली असेल तर अशा शेतकऱ्यांना मात्र 50,000 रुपये प्रति हेक्टरी मिळू शकतात. आणि विशेषतः फळबागचे जे काही शेतकरी असतील त्यांना जास्तीचं सुद्धा पीक विम्याची रक्कम ही मिळू शकते. निकष येतील, त्यानंतर माहिती दिली जाईल आणि त्या अहवालानुसार पीक विम्याचं वाटप हे केलं जाऊ शकते. आता ही माहिती कशा पद्धतीने येते, अहवाल कधी येतात, मार्च महिन्याच्या नंतर येतात का, अगोदर येतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. परंतु ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना मात्र राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून दिलासा दिला जाऊ शकतो. पीक विम्याचं रक्कम 2025चा वाटप केलं जाऊ शकते. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.